नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, महाराष्ट्रातील विधवा महिला असतील किंवा दिव्यांग बांधव असतील यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की सर, आता पावसाळी अधिवेशन आहे आणि या पावसाळी अधिवेशनमध्ये आमची जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, म्हणजे दिव्यांगांसाठी वेगळी आणि विधवा महिलांसाठी वेगळी, या दोन्ही योजना सुरू असताना यांच्या अनुदानामध्ये वाढ होणार का आणि या संदर्भात बच्चूभाऊ कडू या अधिवेशनामध्ये काही विषय घेणार का किंवा चर्चेसाठी मुद्दा उपस्थित करणार का किंवा सरकार यावरती काही निर्णय घेणार का, अशा पद्धतीचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला होतो। आणि मित्रांनो, हे खरं आहे, कारण हे पावसाळी अधिवेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। कारण बच्चूभाऊ कडू यांनी जेव्हा आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुमचे आम्ही 6,000 रुपये भविष्यामध्ये वाढवणार अशा पद्धतीचा शब्द हा या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सरकारच्या माध्यमातून दिलेला आहे। परंतु मित्रांनो, राज्य सरकारने 6,000 रुपये वाढ न करता 2,500 रुपये वाढ केली आणि बाकीची जी वाढ आहे ही भविष्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यामध्ये करणार अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी दिला। परंतु प्रत्यक्षामध्ये सरकार किंवा प्रशासन यावरती कोणत्या प्रकारचं भाष्य करताना दिसत नाही। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला जावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जाते। लाभार्थ्यांच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारला तो की सर, आजचा 4था दिवस आहे, उद्या 5वा दिवस येईल, 6वा दिवस येतील, 7वा दिवस येईल, मग दिवसेंदिवस पुढे हे अधिवेशनाचं काम सुरू असणार आहे किंवा राहणार आहे, मग आपल्या या अधिवेशनामध्ये 6,000 रुपयाचा काही मुद्दा झाला का, बच्चूभाऊ कडू यांनी मुद्दा उपस्थित केला का, काय नेमकी अपडेट आहे ही आमच्यापर्यंत पोहोचवा। तर आत्तापर्यंत हा 4था दिवस आहे, या 4थ्या दिवसामध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी आणि जे काही विधवा महिला आहेत त्यांच्या बाजूने एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विविध विभागांमध्ये जे काही शिवभोजन वाटप केलं होतं, त्या शिवभोजनामध्ये जे काही टेंडर निघतं, हे टेंडर दिव्यांग बांधवांना किंवा जे काही विधवा महिला आहेत त्यांना किंवा जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणत्या तरी एका व्यक्तीला दिलं गेलं जावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सरकार त्यावरती काय निर्णय घेतो येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये आपल्याला त्याविषयी नक्कीच अपडेट देईल। हा जो निर्णय जर राज्य सरकारने मान्य जर केला तर नक्कीच दिव्यांग बांधवांना काहीतरी एक व्यवसाय सुरू करता येईल। जर एखाद्या तालुक्या ठिकाणी जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीला अशा पद्धतीचा व्यवसाय सुरू करण्याची संधी जर मिळाली तर नक्कीच त्या ठिकाणी असलेले काही दिव्यांग बांधव आहेत ज्यांना तेथे काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते किंवा विधवा महिला असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। ते हे मुद्दे महत्त्वाचे आतापर्यंत बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून समोर उपस्थित केलेले आहेत। परंतु घाबरू नका, काळजी करू नका, बच्चूभाऊ यांच्यावरती आपला पूर्णपणे विश्वास आहे, तुमचाही आहे, माझाही आहे। आपण एवढे, म्हणजे मी तर एवढा मोठा नाहीये ती काही बच्चूभाऊ कडू यांना डायरेक्ट बोलू शकतो की सर, तुम्ही बाकीचे मुद्दे ठेवून द्या, आमच्या मुद्द्यावरती का बोलले नाही, तुम्ही बोलायला पाहिजे, असं झालं तसं झालं। तर एवढा मोठा मी तरी नाहीये, कारण तो माणूस अभ्यासू आहे, त्याला प्रशासनाची आणि शासनाची आणि जनतेची जाण आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण फक्त एवढीच अपेक्षा करू शकतो, आपण वाट बघू शकतो की बच्चूभाऊ कडू नक्कीच याविषयी जे काही 6,000 रुपयाचं अनुदान वाढी संदर्भात जो काही मुद्दा महाराष्ट्रातून प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून, प्रत्येक दिव्यांगांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे वाढी संदर्भात आपुलकीने बघतोय, तर आत्ता 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू असणार आहे। आत्ता 4था दिवस चालू आहे, आणखी खूप दिवस बाकी आहेत। नक्कीच त्याविषयी काहीतरी वेगळं चर्चा ग्राउंड लेवलला सुरू असेल, विचार मंथन सुरू असेल आणि त्यावरती प्रॉपर असं काहीतरी विचार करून बच्चूभाऊ कडू या अधिवेशनामध्ये त्याविषयी काहीतरी चर्चा घडून आणतील, सरकारचं मत जाणून घेतील अशा पद्धतीची अपेक्षा माझी सुद्धा आहे आणि सर्वांची असावी असं या ठिकाणी मला वाटतंय। लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जात होता की सर, बच्चूभाऊ कडू यांनी या 4थ्या दिवसांपर्यंत दिव्यांग किंवा विधवा महिला किंवा बाकीचे जे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या बाजूने काही मुद्दा उचलला का याविषयी अपडेट द्या। तर एकंदरीत जे काही मुद्दे त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून विचारले गेले ते तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि नक्कीच आनंदाची बातमी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या कानी पडेल अशी परमेश्वराकडे, बच्चूभाऊकडे या प्रार्थना करतो किंवा विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।